कसं काय मंडळी? हॅलो गाईज. हॅलो गाईज, आज आम्ही ऑटोमधनं ब्लॉग स्टार्ट करतोय कारण आम्ही जातोय लक्ष्मणच्या साड्या खरेदी करायला वाशीला. अजून ठरलं नाही कुठे जायचंय. वाशीला नाही आवडलं तर मग हां, वाशीला नाही आवडलं तर लोकेशन चेंज होऊ शकतं. बोललोय वाशीला जाऊ, तर बाईला नाही आवडलं तर कुठपर्यंत घेऊन जाते का? वाशीला एक दुकान आहे जिथून मी म्हणजे जेव्हा मी घनसोलीत राहायला होती तेव्हा मी तिथूनच घ्यायची साडी आणि माझ्या सगळ्या साड्या मी तिथूनच घेतल्या आहेत. त्यानंतरपासून तिथे खूप छान साडी कलेक्शन असतं. म्हटलं ज्यादा वेळ नाही लागत साडी शॉर्टलिस्ट करायला तिथे, कारण खूप नाही लागत. हां, तर मला आता मी शूट करेन. नाही, मला खरं ज्यादा वेळ नाही लागत कारण तिथे कलेक्शनच खूप छान आहे. तर मी काय त्यांचं प्रमोशन वगैरे नाही करत आहे, पण मी घेते तिथून. तर तिथंच मला छान वाटतं साड्या, म्हणून मी इथून एवढं लांबून मी जाते वाशीला साडी घेण्यासाठी तिकडे. तर बघू आपण, यांनी म्हणलं तसं चॅलेंज किती वेळ लागतो मला साडी घ्यायला. आता 1 तास 2 तास लागले तर ते शूट नाही करू शकत ना, ब्लॉग मोठा होऊन जाईल. टाईम बघू ना, मी जेव्हा तिथे पोहोचेल ना काही नाही, मी जेव्हा तिथे पोहोचेल ना तेव्हा मी हे करेन, काय म्हणतात, टाईम दाखवेन ब्लॉगमध्ये. हां, आणि तिथून निघताना पण मी टाईम दाखवेन. ठीक आहे. हां, मस्ती नाही बोली बेटा, मस्ती नाही. हां मुझसे. हां, ट्रॅफिक दाखव. ट्रॅफिक परत एकदा ट्रॅफिक, डोंबिवलीची ट्रॅफिक. क्या बोले गाइस, क्या बोले, कब इधर का प्रॉब्लम सॉल्व होगा क्या पता. आणि आम्हाला एक जण भेटणार आहे वाशीमध्ये, तर तो कोण आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू नक्कीच पुढे. तर स्टेट येऊन पुढे बघत राहा ब्लॉग. मला म्हणतायत इथे मॉलमध्ये एक्सपिरियामध्ये पण साडी बघितली पाहिजे होती. मॉलमध्ये साडी कोण बोललं मॉलमध्ये? तुम्ही मला एक्सपिरियाला साडी बघायला पाहिजे होती. मॉलमध्ये काय आपण जाऊ आपल्या कुठले पलटू आहेत एक्सपिरियाला. तुम्ही बोलले नाही आता एक्सपिरियाला म्हणून. एक्सपिरियाच्या बाजूला पण मिल आहे. नाही, एक साडी घेतली होती मी, मला अजिबात नाही आवडली ती, हो म्हणून मी इकडे लांब जाते. ना तिथे आहेत मिल नावाच्या, मी नाही घेणार इथून साडी, मला खूप वाईट एक्सपिरियन्स आहे. साहेब, आज परत सॅटर्डेला सुट्टीच्या दिवशी आपण बाहेर पडतो. ते आहेच ना, पण शपथ घेऊन आलेली स्किन नवऱ्याला कधी शांत बसून देणार. पण मला सांगा काय, वीकडेजला काम असतं, जमत नाही. हां, मग विकेंड्सला जाणार ना आपण. खूप खड्डे आहेत, कुणीतरी ना बघा या डोंबिवलीच्या रस्त्यांचं काय होतंय का. आज गाडी मुद्दाम नाही बुक केली, म्हणलं की आज रिक्षाने जाऊया. तर एवढे धडधड होतंय ना सगळं, असं एवढं ट्रॅफिक. आय रेस्ट माय केस. मी केस बांधून टाकले कारण मी इथे या ऑटोमध्ये केस असं सोडूच नाही शकत. का आपण ऑटो केली असेल? ऑटो का केली आपण माहित नाही, आता दिसलं ते केलं. हा ना, बघा ना कसं होतं, केवढा वार आहे, तरी मी हे असं लावलंय तरी सुद्धा वारा येतोय. मिरॅकल शिव फाटा आज आहे रिकामा. हा मला इथे पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे. आज चक्क आम्हाला रिकामा मिळाला आहे तो. आणि म्हणजे किती आपण मध्ये फक्त 2च मिनिट थांबलेले असू ना, फक्त 2 मिनिट आम्ही थांबलो होतो मध्ये, आणि मस्तपैकी आता मी सुटलोय. आता नो ट्रॅफिक. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही आपण हेच घातलंय टी शर्ट जे तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये घातलं होतं? नाही, ते हे मॅच करायचं होतं ना, ह्याला मॅच करण्यासाठी. काय होतंय ना मॅच. 19-20 का फरक आहे. 19-20 का फरक आहे. मॅच होते का काय तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये. मी सध्या ना ग्रेनारिओ टाईप असंच काहीतरी नाव आहे याचं, तो माईक वापरते, पण 0 नॉईज कॅन्सलेशन आहे. तर कुणी तर म्हणजे ज्यांना याचं नॉलेज असेल तर मला जरा सजेस्ट करा. बरोबर आहे ना, नॉईज कॅन्सलेशन नाहीये. आम्ही घेताना आम्ही बघितलं की किती 3 टाईपचं नॉईज कॅन्सलेशन काहीतरी आहे, पण असं नाहीये. म्हणजे आम्ही वापरतोय पण नॉईज हा येतोच आहे याच्यातून. तर कोणाला माहित असेल माईकबद्दल वगैरे नॉलेज असेल तर प्लीज सजेस्ट करा आम्हाला की आम्ही कोणता माईक घेतला पाहिजे ज्याने खरंच नॉईज कॅन्सलेशन होईल. काय मग थकून गेले? आज आम्ही फर्स्ट टाइम दाखवलेल्या टायमाच्या 15 मिनिटं आधी पोहोचलो. सिरियसली, नाहीतर हे शक्यच नाही ना. नाही, शक्य नाही बाबा. काय आता गाडी भाडे पे कर तुझ्याकडे, म्हणजे रिक्षाचं भाडं तुला यायचं तुमच्यासाठी. काय तोय तिथे असे गणपती बाप्पाचे स्टॉल दिसतात.
आहेत बुकिंग करायला. किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा ना. आणि असं छान वाटतंय की बघून की बाबा की आता बाप्पा येणार पुढच्या महिन्यात, थोडेच दिवस बाकी आहेत. आणि तुम्ही आमचा तो बाप्पाची मूर्ती बुकिंग करणारा ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा गाईज. मी लिंक टाकते डिस्क्रिप्शनमध्ये. खूप छान वाटेल तुम्हाला ते ब्लॉग बघून. खूप सारा केऑस, खूप सारी आमची मोठी फॅमिली वगैरे सगळे दिसले. मूर्ती का बुक केली आहे त्याचं कारण पण तीच मूर्ती नाही, मी दाखवली नाही मूर्ती. तिचा सस्पेन्स आहे. मी साड्याही नाही दाखवणार आहे. त्याच्या टायमालाच दाखवणार मी, त्याच्या आधी दाखवणार नाही मी मूर्ती. सस्पेन्स. काय म्हणलं की शिळफाट्याला ट्रॅफिक नाही लागलं. वाशिनी कसर भरून काढली. आल्यापासून 2दा ट्रॅफिक लागला 10 मिनिटाचा. 5 मिनिटं 10 मिनिटं थांबलोय. सिग्नलचं ट्रॅफिक वेळ आणि काय आहे तो नजर लागली. नजर लागली असं वाटलं. आणि मी थांबलोय 10 मिनिटं आणि मी काढला कॅमेरा आणि सुटलं ट्रॅफिक. हो, माझं फीट चेक करा ना. फीट चेक म्हणजे आता बघा असं मी चालते, तुम्ही फक्त तसं दाखवा या लोकांना की असं. हां, मी छान दिसते. अरे बापरे, एवढी छान. परत चिमट्यासारखं केलं. नाही बस झालं. टाईम बघा 2. फिट चेक गाईज, फिट चेक. बस झालं, बस झालं. ये क्या कर रहे ये लोग, देख रहे सब लोग. चला चला, असं मला दाखवणार तुम्ही. चला, अरे चला, किती दाखवताय. कसं वाटतंय, कशी वाटते. छान छान, एकदम छान. खरं खरंच छान. गाईज खूप वरून बघायला भेटतं तुम्हाला आम्हाला. गाईज टाईम झालेला आहे 2:05 आणि मी जाते साडी बघायला. सी हां, तर आमचं फिक्स झाले साडीचं. मी अशा खूप साऱ्या साड्या बघितल्या आणि आम्ही आमची फायनल केलेली आहे. ती मी तुम्हाला नाही दाखवणार कारण रिव्हील होईल डायरेक्ट लक्ष्मणच्या वरती. आणि हे बघा गाईज टाईम. तर माझ्या साड्या घेऊन झालेल्या आहेत आणि हे मला म्हणलं होतं जादा टाईम लागेल. 2:05 आम्ही इथे आलो होतो आणि आता बरोबर 2:03 झालेले आहेत. त्यामुळे माझं किती वेळात झालं तुम्ही हिशोब लावा. आणि ना माझ्या साहेबांनी ना मला अजून एक साडी घेऊन दिलेली आहे, सुती साडी, जी मला खूप दिवसांपासून पाहिजे होती. ती साडी त्यांनी मला घेऊन दिलेली आहे. एकदम भारी साडी आहे. मी ती दाखवेन तुम्हाला. मी जातोय पेट पूजा करायला. मालवण तडका सी फूड खायला. साहेबांना खायचं आहे सी फूड. पर्यंत श्रावण येतोय. श्रावण येतो म्हणलं तोड कसं केलं. हां, मोठ्याने बोलला तसा. नाही, चांगली गोष्ट त्यांच्यासाठी. चांगली गोष्ट आहे. चॅलेंज हारली तुम्ही. जाताना पण टाइम दाखवला होता, आल्यावर पण टाइम दाखवलाय. किती वेळ लागला साडी घ्यायला. आज गर्दी नव्हती. मी होतो तर तुम्ही असता पण हे असतात बरं काही. साहेब चॅलेंज हारली तुम्ही. जाताना पण टाइम दाखवला होता, आल्यावर पण टाइम दाखवलाय. साड्या घ्यायला किती वेळ लागला. मी होतो म्हणून. दरवेळेस तुम्ही असता. तुम्ही तुमच्याशिवाय कधी गेली साडी घ्यायला. तुला ओरडलो की बाबा लवकर कर, आपल्याला ट्रॅफिक व्हायच्या आधी शिळफाट्याला अडकू. ट्रॅफिक किती खोटं हे वाक्य नव्हते बोलले. तेव्हा ते कोणी खोटं बोलतात. बघा कसं दाबताय. म्हणजे खरं बोल, खोटं बोल करतात मला. अरे किती खोटं बोलाल. कधीच मला वेळ नाही लागत साडी चूज करायला, कारण माझ्या माइंडमध्ये ऑलरेडी माझं फिक्स असतं की मला कशा टाईपची साडी घ्यायची. कळालं. साडी तुझ्यासाठी नव्हती. अरे बघ, लक्ष्मणनी घातलेली साडी परत मीच घालणार आहे. तर मग मला माहिती आहे ना मला कशी हवी. माझ्याकडे कुठल्या पॅटर्नमध्ये नाही आहे, कुठला कलर मला हवा आहे. गॉट इट. मस्ती नाही. यू विन, मी हारलो. यू विन, मी हारलो. विच टाईप ऑफ भाषा इट इज. इंग्लिश नाही आता येत ना. यांचा कालवा चालू होता की मला क्रॅप खायचं आणि आम्ही आलो मध्ये क्रॅप फेस्टिवलला आम्ही आलेलो आहे. माणूस एवढा आवडतं ना नॉनव्हेज. सी क्रॅप फेस्टिवल आहे ना. सॉरी थांबा. क्रॅप यू. आज मेरे को रोकना नहीं रे बाबा, आज मेरे को रोकना नहीं. काय वेटिंग आहे बरं. काहीच वेटिंग आहे, खूप वेटिंग आहे. मिळाली जागा मिळाली, आम्ही जातो. किती एक्साइटमेंट आहे बघा. आम्ही आलेलो आहे मालवण तडका वाशी इथे. वाशी सेक्टर 30ला. सेक्टर 30A आम्ही आलो आहे मालवण तडक्याला. आता आहे क्राफ्ट फेस्टिवल. सी
खुश आहेत आज क्रॅब खायला मिळणार म्हणून. खुशी देख रहे हो इसके इसके मुंह की खुशी देख रहे हो देख रहे हो देख रहे हो. क्रॅब खायचाच होता असं पण ते नाही सांगणार ते नाही सांगणार. खुशी क्रॅबची मनापासून वाट बघतात. खुशी देख रहे चेहरे की खुशी देख रहे उधर ही देख रहे किचन की तरफ. आता काय बोलणार नाही, खाऊन पिऊन झालं ना तेव्हा बोलणार. पाहिजे त्यांच्याकडून ट्रीट आहे ना. बेसिक मॅन्डेटरी थिंग करणार आहे आता. ते पण येईल केस बांधून घेतो नाही बरोबर. आता कसं निवांत जेवण करता येईल मला. कधी मी नवीन टॉपिक कसं वाटतं मला सांगा ना कमेंटमध्ये. हे नको म्हणत होते मला हा मला हा खूप आवडला. पिक्चर झालाच शाळेत जरा क्राऊडमध्ये ना आम्ही मुलाची एकदम राहू पोटात जाऊ फक्त पोटात जाऊ दे. मग तुला सांगतो बघा कसं म्हणतात बघा लक्ष द्या. एक नवीन गोष्ट ट्राय केली ना तुझ्यासाठी नवीन मी खाऊन बसतो लय मोठं तुम्ही भारी ना. तुम्ही खाऊन वडे पण चांगले असतात. मग तुम्हाला खाऊन मी त्याची भाकरी मागवली आणि खाऊने पण मागवले. लेट्स कोणतं चांगलं वाटतं ते रिऑर्डर रिऑर्डर आता रिऑर्डर नाही डायरेक्ट वडे रिऑर्डर करायचे. वडे ऑर्डर करणार असतो आता ते वडे म्हणजे ते तसं पुरीसारखं असतं. कोंबडी वडे जेव्हा ते चिकनसोबत खातो ना तेव्हा त्याला कोंबडी वडे बोलतात. मटनसोबत खातो त्याला मटन वडे. मासा वडे आता असं मासा वडे न्यू ॲडव्हेंचर. भूक लागली तर तुम्ही चटणी खातात चटणी आणि ना ती चटणी दिली होती मी मागवल्या बोलून मसाला सुद्धा खाण्यासाठी. आणि हा म्हणून पेशन्स नाही. आमचं आलेलं आहे स्टार्टर बोंबील रवा पाहिजे खेकडे. आता खाऊ आम्ही लाईक आम्ही खाना खाने पर फोकस कर दिया आहे ऑलरेडी स्टार्ट. आमच्यासोबत झाला इश्यू आम्ही मागवलं होतं पॉपलेट ना पॉपलेट मागवलं होतं आणि आलं आहे काय याला कोळंबी आली म्हणजे त्यांच्याकडनं इश्यू झाला. मला जास्त गरम खायचं नव्हतं त्यांनी कोळंबी आणून दिली आणि मागवलं होतं पॉपलेट. मग आम्ही म्हणलं की जाऊ दे परत पॉपलेट करायला पण जास्त वेळ लागेल त्यापेक्षा जे आहे ते ठीक आहे म्हणून आम्ही मग ते ठीक आहे. कोण आलं आहे बघा गाईज द एंटरटेनर ऋतिक थोरात. तर होतं चुकून प्रॉन्स पॉपलेटच्या वेळी पण छान होतं म्हणजे एकदम मस्त होतं. झालेलं आहे आमचं लंच. आम्ही निघतोय आता घरी रिटर्न. ॲज युजल आम्ही ब्लॉग एंड करायचं विसरलो आहे. आम्ही आता घरी आलो आहे. आता फ्रेशनअप होऊ आणि थोडा आराम करू. खूप कंटाळा आला आहे. झालं 2-4 तासात कंटाळा लगेच. माझ्यापेक्षा असं तर तुम्ही कंटाळले. तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय हां आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय आवडलं आणि सबस्क्राईब करा प्लीज. अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बाय.